की अनूप जलोटा जी से अनुरोध है कि विकी कौशल और आमिर खान जी से भी अनुरोध है कि आप आशाजीने आपल्याला फक्त गाणंच दिलं नाही तर त्यांची पॉवर, त्यांची विल पॉवर, त्यांची पॉझिटिव्हिटी ही आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. आणि आपली सर्वांची आशा ही आज आपल्याला सोडून गेली आहे. त्या ज्या नेहमी मला सांगत होत्या त्यांच्या गाण्यातून मी एक दोन ओळी त्यांच्या समर्पित करतो. हंसते गाते जहां से गुजर दुनिया की तो परवाह न कर, मुस्कुराते हुए दिन बिताना यहाँ कल क्या हो किसने जाना, जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. अनुप जी. वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेद विदेव चाहम् द्वामिमौ पुरुषौ लोके क्षरक्षाक्षर एव च क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षर उच्यते. उत्तमः पुरुषत्वन्य परमात्मेत्युदाहृतः यो लोकत्रयमाविश्य बिभर्त्यव्यय ईश्वरः. यक्ष्माक्षरमतीतोऽह मक्षरादपि चोत्तमः. अतोऽस्मि लोके वेदे च प्रथितः पुरुषोत्तमः. यो मामेव सम्मूढो जानाति पुरुषोत्तमः. स सर्वविद्भजति माम् सर्वभावेन भारत. इति गुह्यतमं शास्त्रमिदमुक्तं मया नघ. एतद्बुद्धा बुद्धिमान् स्यात् कृतकृत्यश्च भारत. ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे पुरात्तमयोगो नाम पञ्चदशोऽध्यायः. षट्कारो भूत भव्य भवत् प्रभुः भूतकृद्भूत भृद्भावो भूतात्मा भूत भावनः भूतात्मा परमात्मा च मुक्तानां परमागतिः. अव्ययः पुरुषः साक्षी छेदज्ञोऽक्षर एव च. योगो योगविदान्येता प्रधान पुरुषेश्वरः. नारसिंहवपुः श्रीमान् केशवः पुरुषोत्तमः. सर्वशर्वशवस्थानुर्भूताधिर्निधिरव्ययः. सम्भवो भावनो भर्ता प्रभवः प्रभुरीश्वरः. स्वयंभो शम्भुरादित्य पुष्कराक्षो महास्वनः. अनादिनिधनो धाता विधाता धातुरुत्तमः. अप्रमेयो ऋषिकेश पद्मनाभो मरप्रभुः
विश्वकर्मा मनुस्त्वष्टा स्थविरो ध्रुवः अग्राय शाश्वत कृष्णो लोहिताक्ष प्रदर्दनः. आदरणीय उपस्थित मान्यवर बंधू भगिनींनो, आज आपण सर्वजण एका अशा महान व्यक्तिमत्वाला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी एकत्र आलो आहोत, ज्याचा आवाज म्हणजे केवळ संगीत नव्हे तर भावना, प्रेम, वेदना आणि जीवनाचा प्रत्येक रंग होता. आशा भोसले या नावातच एक जादू होती, ज्यांच्या स्वराने लाखो कोट्यावधी हृदये जिंकली. त्यांनी गायलेली प्रत्येक गाणी ही केवळ गाणी नव्हती, तर ती एक अनुभूती होती. रंगीला रे पिया तू अब तो आजा, इन आंखों की मस्ती अशा असंख्य गाण्यांनी त्यांनी आपल्या जीवनात आनंदाचे, प्रेमाचे आणि कधी कधी विरहाचे रंग भरले. त्यांचा आवाज म्हणजे जणू काळालाही थांबवणारी ताकद होती. त्यांनी संगीताच्या प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येक प्रकारात आपली वेगळी छाप सोडली. गझल, भजन, पॉप, फिल्मी गाणी सर्वच ठिकाणी त्या अद्वितीय ठरल्या. आज त्या आपल्यामध्ये नसल्या तरी त्यांचे स्वर, त्यांची गाणी, त्यांनी दिलेला आनंद हे सर्व सदैव आपल्या हृदयात जिवंत राहील. मित्रांनो, काही व्यक्ती शरीराने जातात, पण त्यांच्या कलेमुळे त्या अमर होतात. आशा भोसले या त्यापैकीच एक होत्या. आज आपण त्यांना निरोप देत नाही आहोत, तर त्यांच्या आठवणींना, त्यांच्या स्वरांना आपल्या मनातच कायमचे स्थान देत आहोत. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देव आणि त्यांच्या परिवाराला या दुःखद प्रसंगाला सामोरं जाण्याची शक्ती देव. अशा पद्धतीने आनंद भोसलेजी या संपूर्ण विधीकडे चंदन अर्पणाची ही शेवटची एक संस्काराची भाग आहे, ती आता इथे होत आहे. शान जी और सुदेश भोसले जी से अनुरोध करता हूं कि आप यहां पर आ जाएं. सुदेश भोसलेजींना विनंती की आपण